चला आता क्षेत्ररक्षक सजून घ्या ही विनंती असेल. येत्या काळात जर बघायला गेलं तर अनय वॉरियर संघाच्या माध्यमातून खूप सहकार्य लाभलंय, परंतु आता लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या, कारण की अंतिम मॅच आणि शेवटचा क्षण. टाइम झालाय घड्याळामध्ये 2:33 आणि इथे बघायला गेलं तर आपल्याला 1 ते 1:30 वाजेपर्यंत मॅच संपवायची होती, परंतु इकडे 2:33 झालेत. एक इनिंगसाठी आपल्यासोबत जोडले जातील स्वस्तिक पाटील, माझे साथी कॉमेंटेटर. सालवड पाड्याचा बुलंद आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल आणि त्यानंतर रजा घेतील स्वस्तिक पाटील, कारण की बघायला तर जॉब हे देखील मात्र करणं गरजेचं आहे आणि IUP मध्ये कार्यरत आहेत. कंटिन्यू 11 दिवस रात्र इकडे आपल्याला पाहायला मिळाले आणि उद्या सकाळी 7ची ड्युटी आहे, तर त्यांना जावं लागेल, यात काही वाद नाही. एक दर्जेदार आयोजन नियोजन शिवसाई सोसायटी आणि त्यांच्या बरोबर जानता राजा ग्रुप या दोन्हीच्या माध्यमातून PPL सीझन 5 फायनल मॅच बॅक टू बॅक दुसरं वर्ष फायनल खेळत असताना ओम साई आणि त्यांच्या विपक्ष दुसऱ्या वर्षी ज्यांनी स्पर्धा गाजवली, 5 वर्षी पुन्हा एकदा आपल्या पाहायला मिळते अनय वॉरियर्स. अगदी बघायला गेलं तर हाच कलर होता दुसऱ्या वर्षी टी शर्टचा आणि पुन्हा एकदा तोच कलर पाहायला मिळते. 5 प्रीमियर लीग 2024 प्रथम पारितोषिक असेल 21,021 रुपये हा पारितोषिक आहे. 15,015 रुपये हा पारितोषिक आहे. तृतीय पारितोषिक आहे 10,010 रुपये आणि चतुर्थ देखील 10,010 रुपये. 10 संघ आपल्या पाहायला मिळतात. अंबडगोड मैदान आणि इथे बराचसा उडाडाळ झाला स्पर्धेमध्ये. काही ठिकाणी 1 चेंडू 1 धाव देखील गेली, 2 चेंडू 1 धाव देखील गेली, त्यामुळे मात्र फरक पडला आहे. टॉस विन केला अनय वॉरियर्सने आणि जी दुसरा वर्ष आपण बघू शकता जो घडला होता, अनय वॉरियर्स बॅटिंग करताना पाहायला मिळाली आणि इथे मात्र फिल्डिंग करताना आता पाहायला मिळते. काय होईल? ओम साई आपण बघू शकता तयार आहे, इकडे मात्र DJ जॉकी देखील तयार आहे. अगदी शेवटची मॅच. यस, या ठिकाणी सलामीची बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद प्रीतम घरत ने मात्र अतिशय सुरेखरित्या उल्लेख केला, त्याचा देखील मी आभार मानू इच्छितो. आणि तत्पूर्वी आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. एका इनिंगसाठी मी तुमच्यासोबत जोडला जाईल, पुढच्या इनिंगसाठी मात्र प्रीतम घरत मात्र चढले जातील. सलामीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला साजन घरत, दुसऱ्या बाजूला प्रीतम घरत, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पंच देखील मैदानाच्या दिशेने मात्र रवाना झालेत आणि या ठिकाणी निरंजन दादा मात्र पूर्ण तयारीशीर मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले जातील, कारण हा मेगा फायनल आहे. ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. चेक. चला स्वस्तिक, एक टीम तुझी ना एक टीम माझी. बघूया ओम साई बाजूने मी राहतो आणि तू अनय वॉरियर्सच्या बाजूने राहा. बघूया आपण कोण जिंकतो इकडे. यावेळेस जिंकला कोणी तरी मात्र बघायला गेलं तर इकडे मात्र 65 जिंकेल, परंतु एक लढत आपल्यामध्ये देखील ठेवूया आपण. यस, ही लढत आपल्या बाजूने असली तरी चालेल, कारण दोन्ही संघ हे आपल्या पास्तळ आणि आपल्या गावातलेच संघ आहेत. दोन्ही संघ आपलेच आहेत, त्याच्यामध्ये काही वाद नाही. एका बाजूला जर बघायला गेलं तर अनय वॉरियर्स आहे, हा देखील आपलाच संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला ओम साई हा देखील आपलाच संघ आहे. परंतु आपल्याला काय पाहिजे असते तर एंटरटेनमेंट. ही मॅच कशा पद्धतीने रंगली जाईल, 5 षटकाचा खेळ आहे आणि 5 षटकामध्ये रोमांचक मॅच मात्र रंगली जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. काय वाटते तुला? यस, बघायला गेलं तर इकडे गोव्याला गाडी निघणार की नाही हे महत्वपूर्ण आहे. यस, कारण की आमची तिकीट बुक झालेत, फक्त आता जर इकडे फायनल जिंकली का बॅग भरल्या जातील. यस, आणि तू जसं म्हटलं होतं की बॅग पकडण्याकरता मी देखील जाईल, त्या संधीची वाटतं तू वाट पाहतोय. ओम साई जिंकली तर मात्र तुझा जो उत्साह आहे हा डबल होऊन जाईल. नक्कीच मला अनय वॉरियर्सने जरी नेला बॅग पकडायला तर तिकडे देखील जाईल.
त्यात काही वाद नाही. तिकडे ऑफर ओपन आहे माझी. यस यस, जर बघायला गेलं तर सामना कोणीही जिंकू, मात्र फायदा मात्र तुझा आहे, याच्यामध्ये वाद नाही आहे. चला, विनोदाचा भाग झाला. मात्र निरंजन दादा, तुम्हाला विनंती असेल, चला मुख्य खेळपट्टीकडे जा, ही विनंती असेल. कारण सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाट बघतायत आणि जास्त वेळाचा अवधी खर्च होतोय. आता जर बघायला गेलं तर 2:40 मात्र घडामध्ये झालेत. पहिला चेंडू मात्र टाकला जाईल गोलंदाजी ट्रॅकवर, कोण असेल आणि वॉरियर संघाकडून. आणि फलंदाजीच्या माध्यमातून देखील आपण यावेळेला पाहिलं तर एका बाजूला प्रीतम घरत तर दुसऱ्या बाजूला मात्र साजन घरत. हे देखील एक कॅल्क्युलेटर क्रिकेटर म्हणून आपण पाहिलं गेलं, कारण ज्या वेळेला स्कोरकार्डवर जोडला जातोय त्याच्यानंतर जी फील्ड प्लॅन सजवली जाते अतिशय ॲक्युरेटरित्या मात्र मैदान गाजवण्याचं काम कोण करत असेल ते हे फलंदाज आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया. डीजेला देखील विनंती असेल की आपण डीजे करता सज्ज राहायचं आहे, कारण ही मॅच थोडी रोमांचक आहे. 1-2 गाणं होणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी अजूजी घरत साहेबांनी सांगितले, कारण ही मॅच फायनल आहे, हे क्षण पुन्हा येणार नाही. कारण मॅच मात्र रोमांचक जरी असली तरी गाण्याने मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन होणे गरजेचं आहे. जशी संधी भेटेल तशी मात्र आपण संधी देऊया डिस्कच्या केला. आणि पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर कोण घेऊन येईल? वैभव, ज्याने मागच्या मॅच मध्ये कमाल केली. मात्र रोमांचक सामना जो रंगला गेला, अतिशय सुरेखरित्या देखणी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. फायनलचा मॅच थरार रंगला जाईल. एका बाजूला ओमसाई तर दुसऱ्या बाजूला अणे वॉरियर्स. आणि पहिला षटक कोण घेऊन येईल तर तो म्हणजे वैभव खानचौडी, आणि समोर कोण असेल तर तो म्हणजे साजन. पहिला चेंडू टाकला जाईल साजनला, कशा रीतीचा मात्र चेंडू हाताळला जाईल. आणि उलटी गिनती सुरू. 3, 2, 1. यावेळेला काय कमालीचा चेंडू. पहिला चेंडू पंच सांगतायत की हा खराब चेंडू. एकटे स्कोर कार्ड पुढे जाईल. अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला चेंडू टाकला गेला. ही क्षमता आहे, हरकत नाहीये वाईटरित्या चेंडू जर हाताळला, परंतु ची क्षमता तुमच्याकडे असणे, कमबॅक करण्याची क्षमता मात्र तुमच्याकडे. यावेळेला काय कमालीचा चेंडू. या ठिकाणी आपण स्क्रीनवर देखील पाहतोय आणि डिजिटलच्या माध्यमातून काय कमालीचा चेंडू हाताळला जातो. आणि कॅमेरामॅन आपण पाहतोय त्या ठिकाणी मेहुल करत, काय अचूक त्या ठिकाणी चित्रीकरण टिपण्याचं काम मात्र यावेळेला केलं जाते. ॲक्युरेट मात्र गोलंदाजी हाताळली जाते, 1 खर्च केली जाते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, परंतु कव्हर रिजन मध्ये चुकी करणार नाही. परतावा लागेल यावेळेला साजनला, स्वस्तामध्ये बाद झालाय. मात्र तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. चेंडू वाईट, त्यानंतर 1 धावा. त्यानंतर जर बघायला गेलं तर विकेटचं पतन. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या अखेरीस 1 धावा स्कोर कार्डवर, तर 1 गडी बाद अशी मात्र मॅच. 1-1 आणि 2. काय कमालीचा चेंडू हाताळला. कव्हर रिचर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता, चुकी केली नाही आणि सरळ मात्र सहजरित्या कॅचला गॅदर केला. आणि सनियालच्या खेळीवर मात्र यावेळेला बक्षीस लागले जाते. लगातार तर 3 षटकार लगावले तर मात्र यंगस्टारच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश पारितोषिक दिलं जाईल. आणि हे घडलं जाईल का, कारण ही संधी आहे. आणि आयुष करत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे, बराच काळ हवेमध्ये आहे.
परंतु एक धावा अंकित केली जाईल. दुसरी धावा देखील स्कोर कार्डवर जोडल्या जातील. हॅलो. येस जाऊया आपण ऑल फील्ड मॅचकडे. येस इथे साजनचा विकेट घेतलेला आहे वैभवने आणि कॅच प्राईज योगेश कडून आले. त्या विकेटसाठी 500 रुपये. वैभव अगदी चांगला फटका लॉंगर रिझनला जात असताना मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. PPL सीझन 5 2024चे 2 फायनलिस्ट टीम पाहायला मिळतात. अनय वॉरियर्स आणि डिपेंडिंग चॅम्पियन ओमसाई. आता चॅम्पियनचा रुतबा तो राहील का बघूया. 4 वर 1 गडी बाद. कारण की महत्त्वपूर्ण बघायला गेलं तर शिल्लेदार टिपला जातोय साजन घरत म्हणजे कर्णधार बॅक टू डगआउट. आणि अनय वॉरियर्सचे प्रेक्षक वर्ग इकडे मात्र खुश आहेत. त्यांचे पाठीराखे खुश आहेत. परंतु बघूया येथे संधी मिळेल का. गोलंदाज वैभव खांजोडे राईट मोर द विकेट अगदी हलक्या हाताने. आणि इथे मात्र एक धाव नक्की असेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5 पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 चेंडू 5 धावा झालेले आहेत. मेगा फायनल अगदी बघायला गेलं तर 11 रात्र इकडे जागरण झालेलं आहे. कॉमेंटेटरचं म्हणा आयोजकाचं म्हणा आणि ऑनर्स म्हणा. मी सर्व 10 ऑनर्स आहेत त्यांना विनंती करेल की आपण बक्षीस समारंभ वेळेस उपस्थित राहा. कारण की तुमची उपस्थिती मोलाची असेल. कारण की स्पर्धा भरवणं ही एक गोष्ट आहे परंतु ऑनरशिप घेणं ही दुसरी गोष्ट आहे. ते मात्र महत्त्वपूर्ण असतं. कारण की तुम्ही जेव्हा ऑनरशिप घेतात तेव्हा मात्र पाठबळ मिळतं ते आयोजकाला आणि हे पाठबळ तुम्ही दिलंय. 1 षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 5 1 गडी बाद. देऊया संधी डीजे जॉकीला उत्कर्ष डीजेला. त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये डीजे. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला निरंजन दादा आपण पाहू शकाल. पहिलं षटक वैभवने हाताळलं अतिशय सुरेखरित्या. 6 चेंडूचा खेळ रंगला गेला आणि 5 धावा खर्च केल्या जातात. आता दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. निरंजन दादा आहेत. समोर जर बघायला गेलं तर अनुभवी असा फलंदाज प्रीतम घरत देखील आहे. यावेळेला सपठांडे खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी धरम आहेत. चुकी करणार नाही कारण त्याला माहिती आहे आता जर चुकी केली तर मात्र चुकीला माफी नसेल. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला. ॲक्युरेट मात्र चेंडू यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर हाताळला जातोय. चांगल्या रीतीचं मात्र कमबॅक करणं गरजेचं देखील असेल कारण 5च धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलं साजन कुठे ना कुठेतरी वर्चस्व बनवण्याचं काम यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जाते. कारण पहिलं षटक जर बघायला गेलं तर वैभवला जे गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलं आणि त्याला सांगितलं की अशा रीतीची कामगिरी कर. हा विकेट आपला महत्त्वपूर्ण ठरेल आणि तेच मात्र कामगिरी वैभवने केलं. पहिला चेंडू जर बघायला गेला तर ॲक्युरेटरित्या मात्र यावेळेला रिलीज केला जातोय आणि हळूवारपणे खेळून काढला जातो. आता सनी आहे यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये. अरे सनी आपण पुन्हा जी बॅट फिरवतो थोडंसं मागे देखून लक्ष द्यायचं आहे कारण आता जर बघायला गेलं तर थोडक्यात वचरला. हरकत नाही आहे परंतु मॅच ऑन आहे आणि 2 चेंडूचा खेळ झाला आहे. हा देखील तेवढा ताकदीचा फटका खेळण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे सनी. परंतु जर बघायला गेलं तर वारंवार डॉट पद्धतीचे चेंडू हाताळले जातात कारण क्षमता ही मोठी आहे गोलंदाजाकडे. पहिल्या चेंडूवर 1 धावा अंकित केली. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सलग 2 निर्धाव पद्धतीचे चेंडू कारण मोठ्या हिटच्या शोधामध्ये जात आहेत. परंतु हा देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण आहे. चुकी केली जाते. थोडेसे नाखुश असतील कारण जर बघायला गेलं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ भेटत नाहीये कारण आजच्या दिवसातला दुसरा कॅच मात्र सोडला जातोय. परंतु 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या 2 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील. प्रीतम घरत ऑन स्ट्राईक आहे. हा देखील थोडंसं प्रेशरमध्ये असेल कारण धावा आता बनवणं गरजेचं आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू. स्विंग अँड मिस. अतिशय सुरेखरित्या चेंडू मात्र टाकला जातो. अचूक टप्पा आणि भेदक मारा आणि इष्टरक्षक मात्र आपली सुरेखरित्या कामगिरी बजावली जाते. काय कमालीचं इष्टरक्षण केलं जाते. त्या ठिकाणी अमित पाटील आहेत. अचूकरित्या मात्र कामगिरी बजावली जाते. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता
यावेळेला देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू 2 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा लागल्याचं त्यात. तत्पुरी आपण संधी देऊया डिसेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू व्हेरी मच. एक फॉर्म बाकी आहे इकडे अजूनही. पाचव्या प्रीमियर लीगचा कोणाला भरायचा असेल तर येऊ शकतात. कोरा करकरीत आहे 2024चा आणि आपण बघू शकता आमच्या स्टेजवर आहे. फोटो घेऊन या आणि फी घेऊन या. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः अमित पाटीलला पर्सनली कुठे किपिंगची ट्रेनिंग दिले काही समजत नाही आहे. अगदी अचूक मात्र बघायला गेलं तर कामगिरी होत असताना इथे मात्र आपण बघू शकता चांगला चेंडू हाताळला जातोय. बघा लढण्यासाठी किमान 35-40 तरी बनवा. मेगा फायनल आहे. फायनल ही फायनल सारखी रंगली पाहिजे. आणि इकडे विकेट देखील जात आहे. सनी बॅक टू डगआउट. काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः ओमसाई तुम्ही एक स्पर्धा जिंकली, पुढच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये आले, परंतु फायनलमध्ये आल्यावर तुम्हाला परफॉर्मन्स जो दिलेला आहे फायनलमध्ये येण्याचा तो परफॉर्मन्स द्यावी लागेल. अपराजित आहेत आतापर्यंत. 4 मॅच जिंकल्या तर 5वी देखील जिंकली. 6वी मॅच ही जिंकली जाईल की नाही ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु अनय वॉरियर्स एक मॅच हरल्यानंतर तुमच्याकडून मात्र जेव्हा मॅच हरली तेव्हा अभ्यास केला आणि चुकीला सुधार केला. त्यामुळे म्हटलं जातं की असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपण इकडे बघू शकता त्यावेळेस जो चुकी केली त्या चुकीला सुधार केला जातोय. स्वास्तिक देखील तयार आहे की इकडे काही धावा झाल्या पाहिजेत जेणेकरून कॉमेंट्री करायला देखील मजा येईल. इकडे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा धमाका करणार तेव्हा धमाका कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होणार. स्वास्तिक 7 झालेत आणि बरेच चेंडू आहेत. इथून 35 पर्यंत पोहोचेल का हे प्रश्नचिन्ह आहे. काय वाटते. यस, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मनोहर यावेळेला कमाल करतोय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. सनीला मात्र परतवलं तंबूच्या आश्रयाला. यावेळेला काय कमालीचा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी वैभव आहे. चुकी करणार नाही, परतावा लागेल. यावेळेला प्रशांत देखील स्वस्तामध्ये बाद होतोय. बॅक टू बॅक. अगदी ज्याच्यावर आशा केली होती प्रशांत हडळला देखील परतवलं. हा मनोहर शेलारने आज इम्प्रेस केलंय. कमालीची गोलंदाजी केलाय. क्रिकेटचा वेळ एवढा आहे की मात्र बहिणीचं लग्न देखील विसरलंय. इथे आयुष बहिणीचं लग्न सोडून इकडे क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे. हा देखील एक खेळ पाहायला मिळतो. या होते एक रील बघितली. चंदू शेट्टे सरांनी इंटरव्ह्यू घेतला होता एका खेळाडूचा. तो बोलला माझं 3 दिवसांनी लग्न आहे, मी खेळायला आलाय आणि माझ्या घरच्यांना माहिती नाही पडलं पाहिजे म्हणून मी गपचूप आलाय. इथे देखील तसंच पाहायला मिळते की बघा बहिणीचं लग्न सुरू आहे तिकडे आणि आयुष इकडे फायनल खेळतोय. अगदी नसानसात आणि श्वासाश्वासात भरलेला क्रिकेट. फटका फसला आहे. निरंजन होता परंतु त्याच्या अगदी जवळून जातोय. 1 आणि 2 पूर्ण. नव्या चेंडू पाहायला मिळतो स्पर्धेमध्ये आणि 2 धावे निश्चित. स्कोरबोर्ड पुढे जाईल. नवीन बॅट्समन जय. धावा झाल्यात फक्त 9 झालेले आहेत. मेगा फायनल आहे. ज्याप्रमाणे KKR आणि सनराइज हैदराबादची फायनल झाली IPLची ती फायनल नाही बघायची इकडे प्रेक्षकांना अक्षरशः चुरशीची फायनल बघायची. रात्रीचे 3 वाजत आले. फटका खूप चांगला आहे परंतु फसला आहे. कॅच ड्रॉप. अगदी खराब फिल्डिंग. नाराज असणार इकडे कर्णधार कारण की भले कमी धावा आहेत. हो क्या बात आहे. मी नुसतं सांगितलं नाही. अमित पाटील अनय वॉरियर्सचा MS धोनी क्या बात आहे.
अक्षरशः तसाच रीतीने मात्र हा थ्रो केला होता. सांगतोय की वयाची 40 जरी गाठली तरी इथे मात्र चपळाई जी आहे ती माझ्या अंगामध्ये आहे. स्कोरबोर्डचा विचार करा, स्कोरबोर्ड 11च झालेले आहेत. ओम साई थोडं टेन्शनचं वातावरण, चिंतेचं वातावरण, जल्लोष जो होता तो जल्लोष बंद झाला आहे. कारण की आता रात्रीचे वाजलेत 3 आणि 3 वाजल्यानंतर फरक पडतोय. अगच्या हलक्या हाताने खेळला. इकडे मात्र शॉर्ट गली रिजनला क्षेत्ररक्षक हा एकदा बसेल आणि योगेश तिरू संघ हरला ना आम्हाला देखील बाहेर घेऊन गेला, यात काही वाद नाही. साई समर्थ थोडा बॉल आउट झाला असता तर मजा आली असती 3 मध्ये, परंतु साई समर्थ हरल्यानंतर मात्र बंटी 11 देखील गपचूप तंबूमध्ये बसलेला दिसला. बंटी 11ने ज्या मॅच गमावल्या ते स्वप्नात येतात 1 मध्ये 1. काल रात्री झोप देखील लागली नाही, सकाळी आज हलक्या हाताने खेळलाय. 1-1 धावेने काही इथे मग मोठा फरक पडणार नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप पाहायला मिळते, परंतु 2 धावा. यस, 2 धावा पूर्ण होतील. अमितचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. अमितला इथे मात्र ॲज अ फिल्डर म्हणून घेण्यात आलं होतं. ते एक मात्र आपला मित्र आहे इथं करण्यात, त्यामुळे मात्र निरंजन करत नाही खेळाडूला घेतलं. आणि त्यानंतर त्याने जी कामगिरी केली आहे की पुढच्या वर्षी याचा जो बघायला गेलं तर क्रेडिट आहे की क्रेडिट वाढली जाणार, पॉईंट्स वाढले जाणार. एक अलग शैलीमध्ये आपल्याला त्याला मोजावं लागेल, खास करून किपरच्या भूमिकेत अमित पाटील. यस, आणि अमित पाटीलला जी संधी भेटली ते संधीचं मात्र सोनं केलं आहे त्याने. कारण आपली जी अचूकरित्याची कामगिरी यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये चांगल्या रीतीने मात्र केली जाते. आणि माझा मित्र धरम घरात ह्याने देखील संधीचं सोनं केलं. फलंदाजी मात्र भेटली आणि मात्र षटकार लगावला. यावेळेला जाऊया मॅचकडे. यावेळेला काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय, स्विंग अँड मिस. प्रश्नचिन्ह विचारले जात आहेत, प्रश्न विचारले जात आहेत मैदानाच्या आतमधून की ह्या चेंडूवर किती धावा येतील, परंतु या बॅटरकडे त्याचं उत्तर नाही आहे. आपण फलंदाज पाहू शकाल जय. आणि पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या. यावेळेला देखील काय घडतंय, निरंजन अपना जलवा दिखाते हुए बीच मैदान में बल्लेबाज जा रहे, बल्लेबाज जा रहे. देऊया सदै डीजे मास्टरला पुन्हा एकदा. येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेमध्ये कमी स्कोर आणि जास्त विकेट बहुतांशी बघायला मिळाले. या बघायला गेलं तर 2024च्या IPLचा विचार केला तर IPLमध्ये देखील आखाड्याची बरोबरी झालेली आहे. फायनल मॅच होती आणि फायनल मॅचमध्ये इंडियन कॅप्टन आणि ऑस्ट्रेलिया कॅप्टन, वुमन्स म्हणा किंवा मेन्स म्हणा, त्या दोन्ही वेळेस मात्र इंडियन कॅप्टन आणि ऑस्ट्रेलिया कॅप्टन पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया कॅप्टनने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. बॅटिंग घेतल्यानंतर मात्र 113 धावा बनवल्या ऑस्ट्रेलिया टीमच्या कॅप्टनने. आणि बघायला गेलं तर 113वर ऑल आऊट होताना पाहायला मिळाली. 18.3 चेंडूचा खेळमध्ये ऑल आऊट व्हायला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर मॅच जिंकली इंडियन कॅप्टनने आणि त्या मॅच देखील 8 विकेटने जिंकली. ही योगायोग मात्र 2024मध्ये पाहायला मिळाला की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग आणि बॅटिंग केल्यानंतर 18.3 ओव्हरमध्ये ऑल आऊट 113वरच. आणि त्यानंतर मात्र 114चा टार्गेट पूर्ण केला, 8 विकेटने जिंकला. 2024मध्ये आपण बघू शकतात ही कामगिरी पाहायला मिळाली. वुमन्स बँगलोर टीमने स्पर्धा जिंकली IPL आणि मेन्समध्ये KKRने स्पर्धा जिंकली. फक्त डॉट येत आहेत. अंधाधुंद प्रहार केला जातोय, रनआउट. इकडे काय घडते, अगदी बाळू समोर होता त्यामुळे मात्र हिट केलं नाही. 1च धाव असेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 15-15 स्कोर कार्डवर एकटा फलंदाज होता जो मात्र निरंजन घरातला सुरक्षित खेळू शकला असं तो साजन, तो मात्र सुरुवातीलाच बाद झाला. आणि त्यामुळे आता स्कोर वाढेल का नाही हे चिंतेचं वातावरण आहे. स्विच हिट. आज दिवस नाही, आज रात्र नाही प्रीतमचा असं म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र पहिल्या मॅचमध्ये खराब बॅटिंग, या मॅचमध्ये देखील खराब बॅटिंग. 15वर 4 गडी बाद, षटक क्रमांक 4 पाहायला मिळते. आणि वॉरियर्स
दोन्ही बाजूला वाढण्याची क्षमता आहे निरंजनकडे. अक्षरशः बघायला गेलं तर इकडे थोडा स्मित हास्य आपल्या पाहायला मिळते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 15 धावा. मेगा फायनल आहे. आतापर्यंत जी फायनल आहे ती गेल्या वर्षी देखील वन साईड थोडी पाहायला मिळाली, कारण की ओम साईने 80 ते 90 धावा बनवल्या होत्या. परंतु यावर्षी देखील थोडी वन साईड पाहायला मिळते. या अगोदर थोड्या टफ फाईट मॅच पाहायला मिळाल्या आणि इथे निरंजन जलवा पेश केला. 2 षटकामध्ये धावा खर्च केला, त्या म्हणजेच गोलंदाज गोपाल सोनी गोलंदाजी मार्कवर इंटरनॅशनल प्लेयर आहे, मॅन फ्रॉम नेपाळ. आपण बघू शकता 15 धावा धावपलका फक्त 4 गडी बाद. मेगा फायनल पीपीएल ची आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. यावेळेला चांगला फटका आहे. लॉंग रिझन मध्ये खेळून काढला जातं. 1 धावा अंकित केले जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 16 लागले जातं. आता येत्या काळात जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गोपाल गोलंदाजी ट्रॅकवर आहे. हा देखील अक्षरशः सुरेखरित्या कामगिरी करतोय. कारण जर बघायला गेलं तर वैभव, त्यानंतर निरंजन दादा असतील, त्याच्यानंतर मनोहर चांगली कामगिरी केली. फक्त आणि फक्त 16 स्कोर कार्डवर लागले जाते. अतिशय सुरेखरित्या मॅच रंगली जाते. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी वैभव आहे. थोडंसं फंबल झालं आणि त्याच कारणामुळे दुसरी होईल का, परंतु 2 धावा देखील पूर्ण केले जाते. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. तुम्हाला यावेळेलाच मोठे हिट येणे देखील गरजेचं आहे, कारण 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येत्या काळात जर बघायला गेलं तर या 4 चेंडूमागे मोठे हिट येईल का, कारण प्रीतम खरंच अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला बॅटीची यायची लागली जाते. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 19 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. आता अजूनही जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या फलंदाजाला ऑन फायर व्हायला लागेल. स्वप्नील आहे यावेळेला फलंदाजी मार्कवर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये, परंतु काय काढलं जाते आणि 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या अखेरीस 19 फक्त लागले जाते स्कोर कार्डवर. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2. बॅटीची एच लागली जाते. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. 1 धावा अंकित केली जाईल. दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. 21 स्कोर कार्डवर लागले जाते. चला नवीन बॅटर्स त्वरित मैदानामध्ये जा, ही विनंती असेल. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. 21 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. प्रीतम ऑन स्ट्राईक. यावेळेला फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी वैभव आहे. 1 धावा आणि ॲक्युरेट थ्रो आणि 2 धावा अंकित केल्या जातील. आणि 2च्या मदतीने 24 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जाते. आणि वॉरियर्स संघासमोर जर बघायला गेलं तर 30 मध्ये फक्त आणि फक्त 24 बनवायचे. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेला आणि मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत प्रीतम घरत यांना.
दिवस आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धा बघायला गेलं तर बऱ्याचशा स्पर्धा गावकीच्या आपल्याला पाहायला मिळतात. गावकी चषक, RD चषक आणि PPL पाच प्रीमियर लीग. यस, सुरुवातीला जनता राजा पासळ आपल्याला पाहायला मिळाला, ज्या ग्रुपने ही कॉन्सेप्ट मात्र सुरुवात केली आणि आता मात्र आपण बघू शकतात की इथे वर्ष 5वं आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल हलक्या हाताने खेळलाय, सिंगलने खातं खोललंय, एक धाव असेल. मीत हा आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ज्याप्रमाणे RCBचा हा फॅन आहे, RCB फायनलमध्ये गेल्यानंतर देखील कुठे ना कुठे त्यांच्या वाट्याला हार येते आणि इथे देखील मी थोडं टेन्शनमध्ये आहे की 29-23ची गरज आहे. गोपाल सोने ऑन स्ट्राईक. आता व्हॉलेंटियरने आपली भूमिका निभावायची सुरुवात केलेली आहे. हलक्या हाताने इकडे मात्र कट केलंय. आपण बघू शकतात की मॅच संपल्यानंतर मात्र जी आवरावरी करायची आहे ती आता सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने मात्र पडद्यामागची भूमिका विसरून चालणार नाही, जी भूमिका मात्र आयोजकांनी निभावलेली आहे. की स्पर्धा भरवणं, स्पॉन्सर जमा करणं, त्याचबरोबर सर्व खेळाडूची कॅटेगरी पाडणं, त्यानंतर टीम वाटून देणं आणि मग मात्र बघायला गेलं तर 10 टीममध्ये ही स्पर्धा करणं. काय कमालीचा फटका, अगदी समोर चेंडू होता, त्याला पाठवलं बाउंड्रीच्या पार, चौकार. लवकर इकडे कप उचलण्याची तयारी केली निरंजनने. यस डीजे. आणि या लहान मुलासाठी मी खऱ्या अर्थाने कौतुक आहे. बघा, लगेच गेला आणि चेंडू आणून दिला. खऱ्या अर्थाने हार्दिक वडे. चौकार आलाय, 3 मध्ये 6. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळतोय. इकडे मिस फिल्डिंग, एक धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळते 7. आत्मधाव खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, डॉट चेंडू आलाय. 5वा चेंडू डॉट येतोय. PPL सीझन पेव डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या पाहायला मिळते आणि बघायला गेलं तर कुठे ना कुठे ॲक्च्युली बघायला गेलं तर प्रेक्षक नाही आहे, त्यामुळे मात्र थोडं इकडे बघायला गेलं तर नाराज आहे. चांगला चेंडू, चांगला फटका. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल असेल. पहिल्या षटकामध्ये 8 बनवलेत आणि आता मात्र चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत ते म्हणजेच 16. 24 चेंडू 16 धावेची गरज, फक्त 24चं आव्हान. मग तिकडे पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर प्रशांत हडळ. अगदी नाराज केलं ओमसाईने असं म्हणायला हरकत नाही. या मॅच मध्ये किमान असं वाटलं होतं की लढण्यासाठी धावा बनवल्या जातील, अजून मात्र 10-12 धावा पाहिजे होत्या. फटका फसलाय, उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच आउट, विकेट. ॲट डिवायडर मैदानाच्या आतमध्ये वैभव खानजोडे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. यावेळेस प्रशांत हडळ. सुपर मात्र यावेळेस बघायला गेलं तर कामगिरी आणि वॉरिसच्या संघाकडून पाहायला मिळते. फक्त 16 धावेची गरज आहे तेव्हा चेंडूमध्ये आणि इकडे मात्र पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले मध्ये आपण म्हणजे 3 खेळाडू 30 सारखं बाहेर. अगदी शॉर्ट चेंडू होता, चांगला चेंडू, परंतु इकडे मात्र फिल्डर कीपर कडून थोडी चुकी होत असताना बायच्या रूपात ही
वेस धाव मिळेल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 झालेले आहेत आणि आता मात्र 15 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. थोड्या धावा असणं गरजेचं होतं. बघायला गेलं तर इथे 35-40 असतात एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. हलक्या हाताने कट केलाय. गली रिजन मध्ये फील्ड होणार. 1 धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 आपल्या पाहायला मिळत आहेत. आता 14 धावेची गरज फायनल मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. आणि वॉरियर्स या बेस्टचा ड्रायव्हिंग सीटवर आपल्या पाहायला मिळते. सुपर अप्रतिम खेळ त्यांनी दाखवलाय. हलक्या हातानेच खेळतो. इकडे मात्र फलंदाज. इथे 1 धाव. जितने की जरूरत उतने का धमाका किया जा रहा है. रॉकस्टार टीम खूप फॉर्मला होती, खूप चांगली खेळत होती, परंतु अंतिम क्षणाला 2 चान्स मिळाले आणि 2 चान्समध्ये मात्र त्यांनी बाजी मारता आली नाही. आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर इथे आपण बघू शकतात लॉर फुलटास हलक्या हाताने खेळतोय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना थोड्या धावा असणं गरजेचं होतं. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 12 धावा धावफलकावर. 12 स्कोर कार्डवर आपल्या पाहायला मिळत आहेत. स्विंग केलाय फटक्याला डीप मध्ये क्षेत्ररक्षक कमाल करणार. कॅच विकेट डीजे. ज्या रीतीने अमित पाटील खुर्चीवरून उठून आला तर मला वाटलं की आता मैदानामध्ये दाखल होईल की काय, परंतु निखिल मैदानाच्या आतमध्ये जातोय. 12वर 2 गडी बाद. 12ची गरज आहे. अर्ध्या धावाला अर्ध्या धावेची गरज आहे. 18 चेंडू मध्ये मात्र चांगली गोलंदाजी प्रशांतने केली. 3च धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवले. ओम साई लगातार दुसऱ्या वेळा मात्र इकडे फायनलला जात असताना त्यांच्या खेळाडूंनी त्यांना खुश केलं, पण फायनल मॅच मध्ये थोडी नाराजगी आहे. आणि आता गोव्यावरून थोडं आपण जवळ येऊया. आता विरार पर्यंत जाऊया आपण. दमन उलट्या दिशेला. आता अने वॉरियर्स मात्र फ्लाइट बुक केलेली आहे. ते कटकटण्याचा प्रयत्न केला होता. मला तर वाटते कॅच सुटले की काय, त्यामुळे मात्र नाराज आहे गोलंदाज केविन राठोड पाहायला मिळते. फ्लाईटचे तिकीट बुक झालेत आणि वॉरियर्सचे. इथून बघायला गेलं तर 1 तिकीट एक्स्ट्रा आहे, तो कोणाला भेटेल काय माहित. 12वर 2 गडी बाद. खुश आहेत सध्या तरी, कारण की 12चीच गरज आहे. अगदी मेगा फायनल ऍक्च्युली अनय वॉरियर्ससाठी चांगली आहे, परंतु बाकीचे प्रेक्षक आहेत त्यांना मात्र थोडा कंटाळा आलाय, कारण की मॅच चांगली झाली पाहिजे होती. 1 धाव. ज्याप्रमाणे पेट्स कमिटीने सांगितलं होतं की 1.25 करोड लोकांना शांत करणं मला आवडेल, 140 करोड लोकांना शांत करणं मला आवडेल, आणि तेच केलं त्याने. आणि इथे देखील मात्र मागच्या मॅच मध्ये जो जल्लोष होता ओमसाई मध्ये, तो जल्लोष कुठे ना कुठे गेलाय, कारण की धावा कमी आहेत. 11 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. निखिल स्ट्राईकला. आणि इकडे निखिलचा फटका अगदी फसला होता. फुटबॉल पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. पायाला चेंडू लागला ना, बाउंड्री लाईनला एवढ्या वेगाने ट्रॅव्हल झाला. आणि 2 धावा मात्र नक्की असतील. 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 15 धावा धावफलकावर. 9 धावेची गरज. हळूहळू एक एक पाऊल पुढे जात असताना चॅम्पियनशिप पासून आपण बघू शकता चॅम्पियनशिपकडे हळूहळू पाऊल पुढे टाकतायत. मी थोडा नाराज असेल, कारण की त्याचा आवडता संघ ज्याच्याकडे मोठी फॅन फॉलोईंग आहे म्हणजेच RCB, आणि तिथे देखील मात्र कामगिरी होत नाही आणि इथे देखील कामगिरी नाही होत आहे, त्यामुळे थोडी नाराजगी हलक्या हाताने खेळला. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 16 धावा. धावफलकावर. खास करून मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाज राग कधी येतो
जेव्हा मोठा हिट त्याला लगवायचा असतो आणि हलक्या हाताने सिंगल काढली जाते, कारण की सिंगलचीच गरज असते. खरं तर चॅलेंजिंग असणं गरजेचं आहे गोलंदाजासाठी, मग धावा येणं गरजेचं होतं. हलक्या हाताने खेळलाय इथे मी पहिल्या अटेम्पला हातामध्ये आला नाही. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार 17-24चं टार्गेट आहे. 17 झालेले आहेत. 2 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. आता मात्र बघायला गेलं तर धावा असतील 7 आणि 13 चेंडू आहेत. अगदी मेगा फायनल वन साइड होत असताना ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढली जाते या मॅच मधून देखील हवा काढण्यात आलेली आहे. फटका स्विंग केलाय. 1-1 धाव. याकरताच निखिलला बोलवलं होतं आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 12 मध्ये 6ची गरज. देऊया संधी डीजेला. डीजे थँक्यू डीजे मास्टर. 12 मध्ये 6ची गरज. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस मेगा फायनल. आणि इकडे काय घडतंय? चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावा मिळतील. आता फक्त 3 धावेची गरज. हलका टच केला इकडे मात्र फलंदाजाने. 2 धावेची गरज. ठीक आहे, 2 धावेची गरज. 11 मध्ये खुश आहेत आणि वॉरियर्स. दुसरं वर्ष गाजवलं, 5वं वर्ष गाजवलं आणि धरम हा दोन्ही वर्ष या संघामध्ये पाहायला मिळाला. आणि बघू शकतात बॅक टू बॅक वैभव खांजोडे देखील इकडे फायनल जिंकणार, यात काही वाद नाही. गेल्या वर्षी ओमसाईमध्ये जिंकला, या वर्षी आणि वॉरियर्समध्ये जिंकणार. 2ची गरज. डॉट चेंडू आलाय. हलक्या हाताने कट केलाय. फिनिश. खेळ खल्लास. 2024चा चॅम्पियन आणि वॉरियर्स. अभिनंदन.